आपल्याला दादांना मोठं करायचं आहे, कारण दादांच्या वरती विनाकारण त्रास देणारी माणसं आहेत, आजूबाजूची माणसं आहेत, तर त्यांना उत्तर द्यायचंय. कारण दादा थोडा रागावतो, पण कुटुंब चांगलं चालवायचं तर थोडं रागवावं लागतंच ना. तर आपल्याला माहितीये की एवढा चांगला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आता नाही. आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर जेव्हा की ऐकलं तुम्ही, काय भावना आहेत आज तुमचे? सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी अजित दादा अतिशय शांतपणे आहेत, त्यांना कॉन्फिडन्स आहे. कशामुळे आहे? त्यांच्या कामामुळे आहे. जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले. मी आयुष्यात बघितलेला सगळ्यात उत्कृष्ट राजकारणी कोण असेल तर अजितदादा पवार आहे. कारण हा माणूस सकाळी 6 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत काम करतो आणि नेहमी म्हणतात ना, मी बोलतो ते करतो. तर आम्ही त्यांना शब्द देतो, आम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवतो. अस्सलपणा सयाजीरावांच्या अंगात आहे. मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेत जुळलेली आहे. सयाजीराव, तुमच्या भाषणामुळं आणि तुमच्या सतत आग्रहामुळं मी ठरवलेलं होतं यंदा 10 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. 10 कोटी. आणि म्हणून सयाजीराव, तुमचं जे काही स्वप्न आहे तो संकल्प सोडण्याच्या करता आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय जोमाने काम करेल. अभिनेता सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरणाच्या हिताची आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. त्यांना बघितल्यानंतर, हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं. गडी अंगाने उभाने आडवा, त्याच्या रूपात गावर नका ओढवा. आणि आपण बघतोय की बोलूही शकत नाही, निशब्द आहे.